प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू खास काही प्रेक्षकांच्या आग्रहास्तव तर सुरुवातीला आपण बघतोय इंद्राताई बडबडत असतात, सगळं काम मलाच करावं लागतं वगैरे वगैरे। आता ही मुक्ता ऑलरेडी टेन्शनमध्ये असते, ती बाहेरून येते तेव्हा या इंद्राताई तिला टोमणे बॉम्ब चालू करतात। आल्या का राणी सरकार खरेदी करून, सगळं काम मीच केलंय, चहा प्यायचा आहे सकाळपासून पण चहा पण मिळत नाहीये मला, अय मी तुझ्याशी बोलतेय असं त्या मोठ्याने ओरडतात मुक्तावर। मुक्ता म्हणते हो 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 देते आई मी तुम्हाला चहा करून। आता इंद्राताई म्हणतात दे लवकर करून चहा। आता ही मुक्ता चहा करते खरी पण तिच्या डोक्यात मात्र सतत तेच चालू आहे, क्लिनिकमध्ये काय काय झालं, तिचं काय म्हणतात त्याला लायसन्स कॅन्सल होणार आहे। तेव्हा मुक्ता विचार करते नाही नाही असं कोणाच्याही चुकीमुळे माझं लायसन्स मी कॅन्सल होऊच देणार नाही, मुक्तासाठी हा फार मोठा धक्का आहे। आता हा विचार करता करता ते चहा जातो खाली उतू। आता लगेच ह्या इंद्राताई वटवट करायला लागतात, काय ग बाई माझे तो चहा उतू गेला, एवढं पण लक्ष नसतं का ग, दवाखान्यात अशीच करते का तू, अरे देवा, बरंच काय काय बडबडतात त्या। आता ही दवाखान्यात अशीच वागत असेल, हिच्या बेजबाबदारपणामुळे पेशंटसुद्धा असेच त्रासदायक ठरत असतील, असंच करते का ग तू। मुक्ता म्हणत असते सॉरी आई माझं चुकलं, मी सगळं व्यवस्थित साफ करते। पण इंद्राताईंच्या तोंडाचा पट्टा चालूच, त्या म्हणत असतात अशीच वागते वाटतं दवाखान्यात पण तू, तुझ्यामुळे पेशंटला तुझ्यामुळे त्रासच होत असेल, असंच होत असेल तसंच होत असेल असं त्या खूप काही बोलतात। आता त्या बेजबाबदार हा शब्द वापरतात तेव्हा मात्र मुक्ता रडायला लागते आणि म्हणते आई मला सगळं काही म्हणा पण बेजबाबदार म्हणू नका, ती मी नाहीये। इंद्राताई मात्र त्यांची बडबड चालूच ठेवतात, अगदी अखंड, बेजबाबदार नको म्हणू तर काय म्हणू, अगं आमच्या पद्धतीची साडी पण नसती नेसायची तुला, तुझ्या बहिणीच्या साखरपुड्याचं टेन्शन आलं वाटतं तुला, सगळं काही तुला तुझ्याच पद्धतीने करायचं असतं। आता बापू येऊन चिडतात आणि म्हणतात इंद्रा कशाला ओरडतेस ग, चहा तर सांडलाय ना, तुझ्या हातून पण सांडतो की चहा बऱ्याचदा। इंद्राताई म्हणतात एवढा चहा ओतू गेला तरी हिचं लक्ष नसतं, दवाखान्यात अशीच करत असेल, पेशंटकडे लक्षच देत नसेल ही। आता ही मुक्ता रडायला लागते, मग इंद्राताई म्हणतात रडते कशाला ग तू, चूक झाली तर बोलेलच ना, मी सासू आहे बोलणारच तुला, अगं तुझ्या जीवावर कशी काय घर सोडू मी, तू बेजबाबदारच आहे। आता मुक्ता पुन्हा मोठ्याने रडते आणि म्हणते हे बघा मम्मी तुम्हाला म्हटलं ना काहीही म्हणा पण बेजबाबदार नका म्हणू। स्वाती पण येते तिथे, आता मात्र बापू चिडतात आणि म्हणतात अगं इंद्रे किती बोलतेस तिला, अगं सून आहे ना घरातली आपली, सुनेला असं बोलाव का, अगं किती जबाबदाऱ्या असतात तिच्यावर, ती दवाखान्यात खूप चांगली वागते, मला माहिती आहे सोपं काम नसतं दात काढणं म्हणजे, एवढा मोठा दवाखाना सांभाळते ती, सईची काळजी घेते, घरात सगळी काळजी घेते सगळ्यांची, अगं अशी सून मिळायला नशीब लागतं इंद्रा, काळजी घ्यायची तिची, ते सोडून तू मात्र तिला बोलतच असते नेहमी। आता इंद्राताई म्हणतात ओ तुमची आई माझ्यापेक्षा भारी भाषेत बोलायची, कोळी भाषेत शिव्या घालायची, मला शिव्या तर देत नाही ना मी तिला। बापू म्हणतात अगं तो जमाना वेगळा होता, अगं आता सून माझी बाहेर जाऊन काम करते, सगळ्याच सुना करतात आजकाल, आणि सासूने सांभाळायला पाहिजे सुनेला का असं सुनेला टोमणे मारायला पाहिजे। आता इंद्राताई म्हणतात काय माणूस आहे, जेव्हा पाव तेव्हा सुनेचा झेंडा घेऊन तयारच असतो। बापू म्हणतात इंद्रे तुझ्या सासूने तुला बोललं म्हणून तू सुनेला बोललाच पाहिजे काय। आता तिथे सागर पण आलाय, इंद्राताई म्हणतात अरे वा तुमची सून काय जगा वेगळी आहे का, बाहेरच्या पोरी नाही का, काम करतात घरात पण काम करतात, एवढं काय तीर मारती ती, मी पण संसार केलाच ना, हिच्या मायबापानं हिला शिक्षणाच्या पलीकडे का आई शिकवलेलं नाहीये म्हणून अशी गडबड करत असते ही। आता मात्र मुक्ता मोठ्याने रडते आणि निघून जाते तिच्या खोलीत। आणि आता या इंद्राताई म्हणतात झाली हिची नाटकं सुरू झाली। आता मात्र सागर येतो आणि म्हणतो अगं आई काय चाललंय तुझं, अगो खरंच टेन्शनमध्ये येते। बापू म्हणतात काय रे सागर काय झालंय सुनबाईला, कसलं टेन्शन आलं एवढं। मग आता सागर सगळं काही सांगतो, अहो बापू त्यांना म्हणजे ते लायसन कॅन्सल करायचं म्हणतात मेडिकल असोसिएशनवाले, आणि काय जे काय झालंय ना ते चुकीचं झालंय। स्वाती म्हणते अरे बापरे मुक्ताचं लायसन कॅन्सल झालं, सागर म्हणतो झालं नाही अजून होऊ शकतं, कोणीतरी कंप्लेंट केली आहे। आता या इंद्राताई खरंच डोक्यावर पडल्यात का, त्या म्हणतात हां पेशंटकडे लक्ष देत नाही ना ती म्हणून कंप्लेंट केली असेल तिची कोणीतरी, मला पण तिची कंप्लेंट करायची आहे, सांग बरं कुठे जागा आहे कंप्लेंट करायची। सागर म्हणतो अगं आई काय बोलते तू। आता या इंद्राताई म्हणतात बरोबर बोलते मी, घरात काही झालं ना तर सासूवरच दोष असतो, आता तिकडं काही झालं तर कुठे कंप्लेंट करायची, नाही आता मला हिची कंप्लेंट करायचीच आहे। आता या बडबड करत आतमध्ये निघून जातात। आता हे बापू म्हणतात सागर तुझ्या आईकडे लक्ष देऊ नको, तू जा तू सुनबाईला सांभाळ। ही स्वाती मात्र अतिशय विघ्न संतोषीपणा करत खुश झाली आहे, मुक्ताचं मेडिकल म्हणजे ते लायसन कॅन्सल झालं ना म्हणून। आता मुक्ता बिचारी रडत असते पण सागर तिला गोड समजवतो। सागर म्हणतो अरे बापरे डॉक्टर मुक्ता रडताय, पेशंटनी बघितलं तर काय म्हणतील, मुक्ता रडू नका, हे बघा मुक्ता मी आदर करतो तुमचा, वाईट वाटल्यावर तुम्ही मुळू रडणाऱ्यातल्या नाहीये, हे बघा टेन्शन नका घेऊ, कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता प्रत्येक परिस्थितीला तोंड देता तुम्ही, अगदी वाघिणीसारखं
मुक्ता म्हणते मस्करी करताय ना सागर माझी. सागर म्हणतो अजिबात नाही, मी फक्त तुम्हाला जाणीव करून देतोय की तुम्ही कसे आहात. हे बघा परिस्थिती किती वाईट असली ना तरी सुद्धा तुम्ही लढता. दुसऱ्यासाठी लढता ना, तुम्ही स्वतःसाठी लढा. जा तिथे त्यांना विचारा, जा माझं कसं काय तुम्ही असं कॅन्सल केलं म्हणून लायसन. मग आता मुक्ता म्हणते गेले होते तिथे मी. सागर म्हणतो मग काय झालं. मुक्ता म्हणते त्यांनी खूप वाईट वागणूक दिली मला. लोक येत होते जात होते आणि मुद्दाम ते माझं काम टाळत होते. मी शेवटी त्यांना जाब विचारला की तुम्ही असं कसं माझं लायसन कॅन्सल केलं, मी अनप्रोफेशनल नाही आहे. तेव्हा ते मला काय म्हणाले, तुम्ही जे केलं ना ते चुकीचं केलं आणि अख्ख्या मेडिकल असोसिएशनला तुमची लाज वाटते. आणि ते तिथून निघून गेले हो सागर. त्यांनी मला ना तिथे फॉर्मॅलिटी म्हणून बोलवलं होतं. सागर त्यांचे कान ऑलरेडी कोणीतरी भरले तो, ते खूप इन्फ्लुएन्स खाली आहेत. आता सागर म्हणतो तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं, मी वकिलाशी बोलतो, तुम्ही नका काळजी करू, तुमचं लायसन्स कॅन्सल नाही होणार, आपण दोघं आहोत ना. हे बघा मुक्ता, तुम्ही चांगली आई आहात, चांगली मुलगी आहात आणि घरात सुद्धा खूप चांगली सून आहात. बायको म्हणून तर तुम्ही सगळंच आहात. आजपर्यंत सगळ्यात भेटलेल्या डॉक्टरमध्ये सगळ्यात बेस्ट डॉक्टर आहात तुम्ही. आता मुक्ता रडतच असते, पण आता हा सागर तिच्या जवळ जातो, रुमाल काढतो कपाटातनं आणि म्हणतो काय डॉक्टर होणं म्हणजे काय भाजी खायचं काम आहे का. तुमच्या इंटेलिजन्सवर शंका घेताय का तुम्ही. चला रडू नका बरं. आता तो तिच्या जवळ जातो आणि म्हणतो काय झालं मुक्ता, का रडताय तुम्ही. मग आता मुक्ता म्हणते बाबा असंच म्हणायचा, मला बघायला येणाऱ्या मुलांना तो असंच सांगायचा, डॉक्टर होणं ही खायची गोष्ट नसती. खरंच खूप मेहनत घेतली हो सागर मी या फील्डमध्ये येण्यासाठी. मुक्ता जे काही बोलते ना प्रेक्षकांनो, हे खूप मन लावून ऐका. मुक्ता म्हणते माझं डॉक्टर होणं हे माझ्या आईवडिलांसाठी खूप अभिमानास्पद आहे, पण माझं लायसन्स कॅन्सल होणं हे मी सहनच करू शकत नाही. आज मी जे काही आहे ते माझ्या आईबाबांमुळे. माझं प्रोफेशनल जर माझ्यासोबत नसेल तर मी काहीच नाही आहे. मी माझं काम म्हणून नाही, माझा धर्म म्हणूनच करत आली आहे सागर. आम्ही ना आधी खूप छोट्या घरात राहत होतो. इथे येण्याच्या आधी त्या छोट्या खोलीत आम्ही एकाच घरात झोपायचो. आईबाबांची झोपमोड होऊ नये, त्यांना माझ्या बोलण्याचा त्रास होऊ नये, अभ्यासाचा त्रास होऊ नये म्हणून मी कोपऱ्यात बसून अभ्यास करायचे. कधी मी कुठल्या वस्तूंसाठी हट्ट केला नाही, कुठल्या गोष्टींचा. बाबांचा पगार आला ना की आधी माझी मेडिकल फीस भरली जायची. घरातला किराणा भरायच्या आधी. आई बाबा मुलांच्या शिक्षणासाठी किती धडपड करतात हे या लोकांना दिसत नाही का. मला माझ्या आईबाबांच्या कष्टाची जाणीव आहे, माझ्या व्हाईट कोटची जाणीव आहे मला. डॉक्टर जेव्हा उपचार करत असताना पेशंटवर, तेव्हा मी अगदी हलक्या हाताने माझ्या पेशंटला ट्रीट करत असते, अगदी लहान बाळासारखं. माझं आयुष्य मी इमॅजिनच करू शकत नाही सागर. माझ्या प्रोफेशनशिवाय एखादा माणूस येतो, वाईट वागतो आणि माझं सगळं प्रोफेशन तो घेऊन जाईल. नाही नाही नाही, मी हे सहन करू शकतच नाही सागर. मी त्या माणसाला शिक्षा देणार म्हणजे देणार. सागर आता तिच्या जवळ जातो, तिला जवळ घेतो आणि म्हणतो मुक्ता हे बघ, आपण दोघं मिळून या गोष्टीला लढूयात आणि आपण सगळं काही नीट करूया. आणि त्याने मुक्ताला आता शांत करायचा प्रयत्न केला. या दोघांची केमिस्ट्री आता ते सध्या छान दाखवत आहे. इकडे आता तो हर्षवर्धन सावनीला गुड मॉर्निंग म्हणतो आणि पेपर मागतो. आणि सावनीला पेपर द्यायच्या आधीच तो माणूस आलाय दात काढणाऱ्या आणि मग तो म्हणतो अरे पेपर कशाला वाचतो, मी सांगतो ना तुला गुड न्यूज, त्या मुक्ता कोळीचं लायसन्स कॅन्सल झालं. अतिशय उर्मट माणूस दाखवलाय हा प्रेक्षकांनो. आपण या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये फक्त कलाकारांच्या पात्राबद्दल बोलतोय, इथे वैयक्तिक बोलण्याचा काहीही उद्देश नाही आहे. सावनी म्हणते अरे वा काय सांगताय. आता लगेच हा हर्षवर्धन खूप खुश होतो आणि म्हणतो काय भारी न्यूज दिली आहेस रे तू. आता ही सावनी म्हणते आता येणार सागरची मज्जा. इकडे सागरने आणि मुक्ताने जी काही शॉपिंग केली आहे अर्धवट काल, ती सगळी सागरने गाडीतनं वर आणली आहे खाली. आणि आता मुक्ता म्हणते अरेच्या या सगळ्या धामधुमीमध्ये ह्या पिशव्या राहिल्याच की सगळ्यांना द्यायच्या. सागर आपण आपल्या दोघांची सोडून सगळ्यांची शॉपिंग केली आहे. सागर म्हणतो आपण जाऊया की नंतर शॉपिंगला पुन्हा. मुक्ता म्हणते हो ना, बघा ना काय होऊन बसलं काल. आता सागर म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही दाखवा सगळ्यांना शॉपिंग, मी आलोच आंघोळ करून. आता मुक्ता म्हणते अरे सागर तुम्हाला सांगायचंच राहिलं, हे बघा दरवाजा नका लावू, बाथरूममधलं लॅच खराब झालंय, कोणी आलं तर. सागर म्हणतो. मग मुक्ता म्हणते अहो कोणी आलंच तर शिट्टी वाजवा ना. सागर म्हणतो तुम्ही जोक मारताय का, शिट्टी कशी वाजू मी आंघोळ करताना. मुक्ता म्हणते नाही सागर मी सिरियसली बोलतेय, हे बघा कोणी आलंच तर तुम्ही प्लीज शिट्टी वाजवा ना. आता लॅच खराब आहे हे तर आता त्याला काय करणार ना आपण. सागर म्हणतो बरं ठीक आहे शिट्टी वाजवत आंघोळ करतो आज. आता या आंघोळीच्या वरनं फार तमाशा होणार आहे प्रेक्षकांनो पुढे. आता इकडे या सावनीनी लगली वकील पण अपॉइंट केला आहे. त्या वकिलांना सांगते बघा ना किती अनप्रोफेशनल आहे ही मुक्ता.
ती वकील विचारते मग त्या माणसाला, काय हो, काय झालं होतं नेमकं? आता तो म्हणतो, अहो माझा दात तिने बळजबरी काढला हो, मला न सांगता, आणि पुन्हा मला हाणामारी पण केली. ती वकील म्हणते, काय हाणामारी? हे कसं काय शक्य आहे? तेव्हा हा म्हणतो, त्या बाईचं कोणीतरी नातलं किंवा घरचं होतं त्याने मला चांगलंच मारझोड केली हो. आता मुक्ता म्हणते, बापरे काय अनप्रोफेशनल आहे ही, आणि पुन्हा खूपच उद्धट आहे. नो नो नो, शी, बापरे अवघडच आहे, आता ही किती ओव्हर ॲक्टिंग करते. असो तर आता लगेच तो माणूस म्हणतो, अहो कदाचित तिचा नवरा असावा त्या डॉक्टरचा. आता ही म्हणते, वकील तुम्ही सांगताय ते जर खरं असेल तर आपल्याला या सगळ्या पॉईंट्सचा खूप फायदा होईल. मी सगळे अपडेट तुम्हाला लवकरच कळवते. आणि आता ती वकील निघून जाते आणि मग ही सावनी हसते. तो माणूस ॲक्टिंग करतो ना दात दुखायची त्यावरती. प्रेक्षकांनो, या मालिकेमध्ये अखंड डायलॉग असतात, सांगता सांगता माझं तोंड दुखतं. असो, एखादा लाईक करायला प्लीज विसरत जाऊ नका हो. आता या मुक्ताने सगळी शॉपिंग दाखवलेली आहे बापूंना आणि म्हणते की बापू काल या सगळ्या गडबडीमध्ये शॉपिंग दाखवायचंच राहिलं. सागरने तुमच्यासाठी खूप छान शर्ट घेतलाय, बघा ना तुम्हाला आवडतो का? आता बापू म्हणतात, तू मी घेतलाय ना दोघांनी, म्हणजे छानच असणार सुनबाई. आता या मुक्ताने इतक्या आवडीने सगळ्या शॉपिंग दाखवल्या. इंद्राताईंची पण साडी त्यांना दाखवली आहे. इंद्राताई साडी हातात घेतात आणि तोंड वाकडं करतात. आता ही विचारते प्रेमाने मुक्ता, कशी वाटली तुम्हाला मम्मी साडी? बापू म्हणतात, अगं एखाद्या सासूला सुनेनं केलेलं कोणतं काम आवडतं का? तू नको टेन्शन घेऊ सुनबाई. पण आता तरीसुद्धा मुक्ता विचारते, आवडली नाही का मम्मी तुम्हाला साडी? मग आता ह्या इंद्राताई म्हणतात, ही अशी साडी मी कुठे घालते? सॉरी, बापू विचारतात त्यांना आधी, काय ग इंद्रे, सुनबाई तुझ्याशी काहीतरी बोलतीये. तर त्या आता टोमणे मारून निघून जातात तिथे. मला अशी साडी आवडत नाही, सागराला माहिती नाही काय? बापू म्हणतात, जाऊ दे सुनबाई, अगं एखाद्या सासूनं सुनेचं कौतुक करणं शक्यच नाही आहे जगामध्ये. आता या इंद्राताई म्हणतात, अहो अशी साडी मी घालते का? सागरला तर माहिती पाहिजे ना, मला सगळं झगामगा लागतं ते. बापू म्हणतात, अगं चांगली साडी आहे की इंद्रे, कशाला एवढं वाईट म्हणतेस उगाचच? आता या इंद्राताई का असं बोलतात मला कळतच नाही. आधी चांगल्या होत्या. असो, पण आता मुक्ता म्हणते, अहो मम्मी मीच ती साडी तुमच्यासाठी सिलेक्ट केली आहे. ॲक्च्युली सागरने दुसरी साडी घेतली होती, पण ही साडी जरा एक्सपेन्सिव्ह होती ना, म्हणून मी ही सिलेक्ट केली तुमच्यासाठी. इंद्राताई म्हणतात, एक्सपेन्सिव्ह? मला ते काय माहिती नाही, मला काही ही साडी आवडलेली नाही आहे. तू बोलतेस सागरेला आणि तो तुझा ऐकतो, हेच चालू आहे घरात. आता बापू म्हणतात, जाऊ दे सुनबाई, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको, मला मात्र खूप आवडला हा शर्ट. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी संपवला इथेच. आता उद्या आपण बघतोय सागर जीव तोडून त्या वकिलाला सांगतोय काही झालं तरी तो माणूस कोण होता, कशाला आला, काय करतोय, हे सगळं आपल्याला कळलंच पाहिजे. आता ह्या सावनीने त्या कार्तिककडे पैशाची बॅग दिली आहे आणि सांगितलंय ही सागरच्या घरी नेऊन ठेव. कार्तिक विचारतो, ह्यामध्ये काय आहे? तेव्हा आता ही सावनी म्हणते, सागरची बर्बादी आहे. तर आता पुढे आपण गंमत बघणार आहोत, ती म्हणजे अशी की ही मुक्ता बाथरूममध्ये जाते आणि तो सागर आंघोळ करत असतो आणि आता त्या मुक्ताने बघितल्यानंतर तो दरवाजाच्या बाहेर पळायला लागतो. तेव्हा त्याचा पाय घसरतो आणि काहीसा असा त्या दोघांचा रोमॅन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. आता एवढंच बाकी होतं टीव्हीवर बघायचं. पोरासोरांसोबत तरी बघत जाऊ नका प्रेक्षकांना ही मालिका. आता काय म्हणू दुसरं. आवडला असेल मी दिलेला रिव्ह्यू तर प्लीज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो. धन्यवाद.